नमस्कार, मी विठ्ठल भाडमुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचे कट्ट्याचे प्रमुख पाहुणे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर आहेत. करण गायकर हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देखील आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की करण गायकर यांच्याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. स्वराज्य पक्षातून त्यांनी ज्यावेळेस बाहेर पडले, स्वराज्य पक्षातून खरं तर स्वराज्य पक्षाचा एक प्रमुख चेहरा म्हणून करण गायकर यांच्याकडे बघितलं जात होतं. मात्र ते बाहेर पडल्यानंतर अनेक चर्चा झाल्या. आज त्याच संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. तसेच त्यांची जी छावा क्रांतीवीर सेना आहे ही देखील आता चांगल्या प्रकारे कार्यान्वित झालेली आहे, सक्रिय झालेली आहे. या अनेक प्रश्नांची आज आपण उत्तरं घेणार आहोत. करण भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. काय सांगाल, नुकताच जो वर्धापन दिन तुमचा साजरा झाला छावा क्रांतीवीर सेनेचा, एक उत्साह बघायला मिळाला. पुन्हा एकदा छावा सक्रिय झाली. बघा, छावा क्रांतीवीर सेना ही गेल्या 10 वर्षापासून या महाराष्ट्रात शेतकरी असतील, कामगार असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, सहकार क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये, त्याचबरोबर प्रामुख्यानं मराठा क्रांती मोर्चाच्या प्रत्येक लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहे. आणि आज तोच प्रश्न आपण न्यूज महाराष्ट्र लाईव्ह 24च्या माध्यमातून आपण लाईव्हसाठी या ठिकाणी पहिला प्रश्न मला विचारला. खरोखर आनंद वाटला. वर्धापन दिन 10वा होता आणि मागच्या काही कटू आठवणी सोडून माझे जे सहकारी माझ्यासोबत पहिल्या दिवसापासून चळवळीत गेल्या 15 ते 20 वर्षापासून जे सहकारी काम करत होते, ते सगळे सहकारी माझ्यासोबत उभे राहिले. पुन्हा नव्या दमानं, नव्या आशानं आमची ती सुरुवात झाली. आणि त्यावेळेस एक टॅगलाईन दिली सगळ्यांनी, नवी दिशा, नवे पर्व, नव्या संकल्पांची वादळवाट. त्या अनुषंगानं हा 10वा वर्धापन दिन सगळ्यांसाठीच आनंदाचा होता आणि माझ्यासाठी आनंदाचा होता की ज्या संघटनेची मी सगळ्या सहकार्यांना घेऊन स्थापना केली, ती संघटना 10 वर्ष पूर्ण करते. आणि ही खरोखर आनंदाची गोष्ट होती. पण 10 वर्ष पूर्ण करत असताना तुमचं संघटन, तुमच्यावर प्रेम करणारे व्यक्ती, तुमच्यासोबत चळवळीत असणारे तुमचे सगळे पदाधिकारी, यांच्यासाठी तुम्ही जेव्हा काम करत असतात, खरोखर ती गोष्ट मला बघायला मिळाली, आत्मसात करायला मिळाली. आणि त्या सर्वांनी तुम्ही तो लॉन्स आम्हाला अपुरा पडला, बसायलाच जागा नव्हती. म्हणजे दोन्ही लॉन्स एकत्र केले, परंतु त्या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. आणि हीच शक्ती पुढच्या नवीन पर्वाला मला खूप ताकद देणारी ठरली. आणि आनंदाचं वातावरण निश्चितच होतं. दुःख काही नाहीच आहे आमच्या आयुष्यात. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या माणसाला दुःख नसतं, त्याला काही कमवायचं नसतं आणि गमवायचं नसतं. समाजाची सेवा करणं हा एक अजेंडा आमच्या डोक्यात असतो. आणि लहानपणापासून मी त्याच दृष्टिकोनातून काम केलं आहे. आपण काय करतो, आपल्याला काय मिळेल यापेक्षा आपण समाजाला काय चांगलं देऊ शकतो, वंचित घटकांसाठी आपण कसा चांगला लढा देऊन त्यांना न्याय देऊ शकतो, ही विचारधारा स्वर्गीयवासी अण्णासाहेब जावळे पाटील, मराठ्यांचे क्रांतीसूर्य, यांनी आमच्यात ती ठासून भरलेली की स्वतःचा विचार कधी करायचा नसतो. तुम्ही दुसऱ्याचा जेव्हा चांगला विचार कराल त्यावेळेस तुमचं ऑटोमॅटिक चांगलं होत असतं. त्यानंतर राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज असतील, यांनी खूप चांगले विचार आमच्यावर बिंबवले. आणि त्यांच्या विचारांवर मी चालत. हो, छत्रपती संभाजी महाराजांबरोबर मी 15 वर्ष माझ्या चळवळीतले घडवले. अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. आणि एवढ्या चांगल्या लोकांचा सहवास लाभत असताना राजकीय लोकांचाही सहवास लाभला. या सगळ्यातून माझी जडणघडण झाली असल्यामुळं छावा क्रांतीवीर सेनेला मी चांगले विचार देऊ शकलो असं मला ह्या 10व्या वर्धापन दिनाच्या दिवशी वाटलं. आणि तो आनंद उत्सव आम्ही साजरा केला. मी थेट प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न विचारतो की संभाजीराजे छत्रपतींची साथ करण गायकरांनी का सोडली? नाही, मी साथ सोडलीच नाही. हे बघा, स्वराज्य सोडणं म्हणजे छत्रपतींना सोडणं होत नाही. छत्रपती कालही दैवत होतं. थोडं सांगतो मी की तुम्ही बघा की स्वराज्य पक्षामध्ये तुम्हाला संपर्क प्रमुख हे मोठं पद दिलेलं होतं. संभाजीराजे छत्रपतींनंतर तुमच्याकडे बघितलं जायचं, तुमचं पद होतं. इतकं मोठं पद सगळं असताना अचानक तुम्ही बाहेर पडलात, हा सर्वांसाठीच धक्का होता. कारण तुमचा एक प्रमुख चेहरा म्हणून बघितलं जात होतं. तुम्ही स्वराज्य पक्षासाठी अनेक आंदोलनं केली, अनेक विविध मोहिमांद्वारे तुम्ही काम करत होता. मात्र तुमचं अचानक बाहेर पडणं, नेमकं काय घडलं? मी स्वच्छंदी माणूस आहे. काम करायला मला मोकळं आवडतं.
मी कुठल्या बंधनात राहून काम नाही करू शकत. आणि ते स्वराज्य प्रमुखांनी बंधनं नव्हते, तर जे अवतीभोवती असलेलं जे मोहळ आहे ते सगळ्यांनाच त्रासदायक ठरतं. आणि माझ्या बाबतीत तुम्ही असंच समजा का तेच झालं. छत्रपतींवर मी नाराज नव्हतो. बघा, मी राजीनामा दिला 8 तारखेला छत्रपतींकडे. मी 9 तारखेला दौरा केला कुठला, धाराशिव जिल्ह्याचा. तिथं आंदोलनं केली, मिटिंगा घेतल्या, रास्ता रोको केला. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे आणि कांद्याचं अनुदान, कापसाचं अनुदान जे मिळत नव्हतं शेतकऱ्यांना, त्याच्यासाठी मी आंदोलनं केले, सगळं केलं. तिथून आलो, परत काम सुरू केलं. मी स्वराज्य प्रमुखांना विनंती केली होती की मला याच्यातून मुक्त करा. तुमच्याबद्दलचं प्रेम माझ्या मनात आयुष्यभर राहणार आहे. मी वर्धापन दिनाच्या दिवशी सांगितलं. आजूबाजूला लोक असतात त्यांच्याकडून तुम्हाला जास्त काही हो, काय झालं, काम करणाऱ्या माणसाला जेव्हा तो पळत असतो ना, तर इतरांना त्याची स्पर्धा करायची असते. आणि मग ती त्यांच्याकडून झाली नाही की ती लोक काड्या घालायला सुरुवात करतात. आता मी स्वराज्यात 9 महिने, माझ्या मते 10 महिने मी काम केलं. बरोबर. पण मी इतक्या ताकदीनं ते स्वराज्य वाढवावं, कारण स्वराज्य हे लोकांना आवडत होतं, स्वराज्याचे विचार लोकांना आवडत होते. कारण छत्रपतींसारखा एक स्वच्छ चेहरा त्या ठिकाणी असल्यामुळं सगळ्या लोकांना वाटत होतं की स्वराज्य काहीतरी नवीन करेल. आणि त्याच आशेनं मीही महाराष्ट्रभर पळत होतो. परंतु पळताना एक जाणवलं की तुम्ही जितकं चांगलं काम करायला जाल तितका त्रास तुम्हाला होणार. मग वेळोवेळी कार्यकारिणी बरखास्त करा, तुम्ही दिलेले पदाधिकारी मान्य नाही, हे यांच्याच गटाचे लोक तयार करताय. अहो, स्वराज्य सगळ्यांचं होतं, गटतटाचा प्रश्नच नसतो. आणि मग त्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडायला लागल्या तर मला वादविवाद करायचे नव्हते कोणाशी. मी माझ्याच माणसांशी भांडू शकत नाही. आणि मग विचार केला, आणि आमचे पदाधिकारी जे छावा क्रांतीवीर सेना जी स्वराज्यात विलीन केली होती, त्याही पदाधिकाऱ्यांची कुठंतरी घुसमट होत होती की बाबा आम्हाला आमचं काम करण्याचा वाव मिळत नाही, तुम्ही आम्हाला न्याय देत नाही, आणि मग तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. ही पदाधिकाऱ्यांची रोजची भावना माझ्या डोक्यात त्यांनी बिंबवली. आणि शेवटी बघा, मी पहिलंच सांगितलं, ज्या सहकाऱ्यांनी 15 ते 20 वर्ष माझ्याबरोबर काम केलं, ते जर मी एखादा निर्णय घेतला त्याच्यात जर समाधानी राहत नसेल तर करण गायकरनी एकट्याच्या पोटावर ओढणं काही बरोबर नाही. स्वराज्यात मला मान सन्मान होता, महाराजांनंतर सगळं व्यासपीठ मिळालं, भाषणं करायचो मी, काम करायला वाव होती, तिथं काही अडचण नव्हती. पण माझ्याबरोबरचे जे सहकारी होते ना, त्यांच्याबद्दल सगळं चुकीचं घडत असताना मी तिथं थांबणं उचित नव्हतं. आणि मग छत्रपतींवर नाराज नाही, कोणी काही बावळ्या उठवत असतील की बाबा महाराजांचं यांचं काहीतरी झालं, मग महाराजांचं आणि करण गायकरचं काहीतरी मोठ्या प्रमाणातले वादविवाद झाले असतील. माणूस चुकीचा पुतळा आहे. मी चुकलं असेल, मी स्वतःला चुकीचं म्हणतो, मी कधी महाराजांना चुकीचं म्हटलं नाही. मी चुकलोय, मी राजीनामा दिलाय. मला महाराजांनी काढलं का? नाही काढलं. मी स्वतःहून राजीनामा दिला. आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माझ्या पदाचा, तुम्ही बघा, मी केलेल्या कामाचा मला त्या ठिकाणी त्यांनी सन्मान दिला. ते पद त्यांनी गोठवून टाकलं. म्हणजे राजीनामा तर घेतला, ते बरखास्त करून टाकलं. आता ज्या लोकांना त्या पदाचे डोळे लागले होते त्यांची नाचक्की झाली. म्हणून आपण आपलं काम करावं. छत्रपतींना दैवत मानतोच, मानत राहणार, आणि ते आदरणीय आहेत, ते आदरणीय कायम राहणार. पण छावा क्रांतीवीर सेनेत मी ज्या पद्धतीनं काम करतो ना, ती शैली वेगळी, आणि ती माझी शैली मला ओळखू नाही आली. मी जातानाच विचार करायला पाहिजे होता की मी ज्या शैलीत काम करतो, शेवटी अण्णासाहेब जावळे पाटलांचा पगडा असल्यामुळं आक्रमकता ही माझ्यात फार मोठी, आणि तीच मला काम करण्यात अडचण झाली. खरं तर स्वराज्य पक्ष सोडल्यानंतर तुमचा पहिलाच वर्धापन दिन साजरा झाला. एक उत्साह बघायला मिळाला, कार्यकर्त्यांची म्हणजे गर्दी मोठ्या प्रमाणात होती, एक प्रत्येकामध्ये एक काहीतरी ऊर्जा भरलेली होती. कुठंतरी छत्रपती संभाजीराजे छत्रपतींनी एक सच्चा कार्यकर्ता जो गमावलाय, याचा कुठेतरी स्वराज्य पक्षाला फटका बसेल असं वाटतं तुम्हाला? नाही, आपण एवढे मोठे माणसं नाहीये. शेवटी स्वराज्य प्रमुख, महाराष्ट्रात तुमचं पूर्ण म्हणजे जाळं विणलं गेलेलं होतं. नाही, जाळं विणलं गेलं. स्वराज्य वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण एक लक्षात घ्या, शेवटी प्रत्येक पक्षाची एक आयडिओलॉजी असते. त्या संस्थापकांची, स्वराज्य प्रमुखांची एक आयडिओलॉजी असेलच ना. माझा राजीनामा त्यांनी ज्या पद्धतीने स्वीकारला, याचा अर्थ त्यांच्याकडे पर्याय असतीलच, आणि पर्याय निर्माण करतील ते छत्रपती आहे. छत्रपतीने अनेक मावळे घडवलेत, तसे ते अनेक मावळे घडवतात. थांबवण्याचा प्रयत्न झाला असेल ना? नाही, मी चर्चाच नाही केली. खरं सांगू का, मी 8 तारखेला राजीनामा त्यांच्याकडे पाठवला, मी दौऱ्यावर गेलो. मी शेवटच्या मिनिटापर्यंत स्वराज्याचं काम केलेले लक्षात घ्या. तुम्ही बघितलं असेल, माझा राजीनामा मंजूर झाल्याच्या 5 मिनिटं अगोदरची माझी पोस्ट बघा, मी स्वराज्याच्या आंदोलनाच्या बातम्या टाकलेल्या आहेत. बरोबर. मी प्रामाणिकपणे तिथं काम केलंय. त्यांनी प्रामाणिकपणे माझा राजीनामा स्वीकारून, तो विषय वादविवादाचाच नव्हता. आता काय झालंय, कालपर्यंत ज्या लोकांना काही चळवळीतला काही अनुभव नाही,
ज्या लोकांना चळवळ कशी चालवायची, पक्ष कसा चालवायचा याचं काही माहीत नाही, ते लोक वावड्या उठवत आहे स्वराज्यामधले, की छत्रपतींना यांनी धोका दिला, छत्रपतींशी गद्दारी केली. अरे आम्ही गद्दार कसे मानता तुम्ही? आम्ही छत्रपतींना सोडून जर एखाद्या पक्षात गेलो असतो, एखाद्या पक्षाचा आम्ही झेंडा धरला असता आणि मग तिथून छत्रपतींना आम्ही स्वराज्याला काहीतरी त्रास होईल असं कृत्य केलं असतं, मग हे वाक्य ठीक आहे ना. पण आम्ही स्वराज्याबद्दल कायम चांगलाच विचार करतो, आजही चांगलाच विचार करतो. स्वराज्य वाढवावं, स्वराज्य वाढवताना तिथून कार्यकर्ते चांगले घडावेत, हे आमच्या सदिच्छा आहे ना. आता आम्ही आमच्या रस्त्याला लागलोय, आता आम्हाला आमचं काम करू द्यावं. पण काही लोकांना काय असतं माहिती आहे का, त्यांना त्यांचं काम होत नाही. मग आता इथंही छावा क्रांतीवीर सेना, सगळ्यांना असं वाटलं करण गायकर संपला, आता काही करण गायकर करू शकत नाही, कारण एकदा विलीन केलेलं संघटन परत, तशी चर्चा रंगली होती, बरोबर, एकदा विसर्जन केलेलं संघटन त्याच ताकदीनं परत उभं करणं हे मला वाटतं महाराष्ट्रात कोणाला शक्य झालेलं नाही. पण माझ्याबद्दल तो प्रसंग वेगळा आहे. माझ्या सगळ्या जिवलग सहकार्यांनी तुम्हाला सांगतो, इतक्या झपाट्यानं छावा क्रांतीवीर सेना पुन्हा एकदा जोम्यानं त्याचा तो झेंडा फडकावला ना. सगळ्या 29 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे मी विलीन करताना संघटना 22 जिल्ह्यांमध्ये होती माझ्या मते, पण जेव्हा संघटना पुनर्जीवित जेव्हा तिचं सुरुवात केली, 29 जिल्ह्यामध्ये स्वतःहून कार्यकर्त्यांची फळी, स्वतःहून कार्यकर्ते पदाधिकारी जीव तन मन धनाने काम करायला लागले. सगळ्या टीम, 100 लोकांची राज्य कार्यकारिणी, 29 जिल्हा प्रमुख आहे. विचार करा, त्या संघटनेला थांबवणं आता कोणाची बसकी बात नाही. आणि निश्चित येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून ही सगळे पदाधिकारी खूप चांगले, आणि माझं काम चांगलं आहे लक्षात घ्या. जो माणूस चांगलं काम करतो ना, मी चांगलं मला स्वतःला का म्हणतोय, तर पदाधिकारी सगळेचे सगळे आलेत ना. हा, 1-2%, 3% लोकांना माझे विचार नसतील पटले, ते थांबलेत. थांबावं, ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार असतो. मी कोणालाही जबरदस्ती फोन केला नाही, कोणाला बोलवलंही नाही, कोणाला म्हटलंही नाही का तुम्ही राजीनामा द्या. तरी आमच्याबद्दल लोकांनी अफवा उठवल्या की यांनी जबरदस्ती पदाधिकाऱ्यांना बोलवलं. अहो, छत्रपती तिथं आहेत, कशाला कोणाला जबरदस्ती कर, ज्याला वाटेल तो लोकशाही आहे. पण माझ्या जवळच्या सवंगाड्याने मी तुम्हाला पहिलं सांगितलं का त्यांची कुठंतरी नाराजगी होती, आणि सुरुवातीला ते विलीन करण्याला विरोधच करत होते की आपण राजेंबरोबर काम करू, पण विलीन करू नका, हे फॉर्मॅट चालू आणि स्वराज्यही वाढू. पण मी तो प्रस्ताव त्यावेळेस नाकारल्यामुळेच पूर्णपणे विलीन केलं होतं. आणि म्हणून तो कार्यकर्त्यांना काम करायला व्यासपीठ खुलं लागतं, अधिकार लागतात, लक्षात घ्या. आणि ते अधिकार छावा क्रांतीवीर मी सेनेत प्रत्येक घटकाला दिलेले. म्हणजे त्याला वाटलं ना की ह्या वेळी हे डिसिजन मला घ्यायचंय, मला शेतकऱ्यांच्या संदर्भात आंदोलन करायचंय, मला कामगारांच्या संदर्भात करायचंय, त्यावेळेला त्यांनी ते डिसिजन घेण्याचे पूर्ण अधिकार मी शाखा अध्यक्षापासून तर प्रदेशाध्यक्षापर्यंत सगळ्यांना खुले दिलेले. ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यानं चळवळ कशी मोठी होईल, फक्त त्याच्यात 2-3 अटी शर्ती आहेत की चळवळ बदनाम होणार नाही, आपल्या एखाद्या कामातून संघटनेचं नाव बदनाम होणार नाही, किंवा आपण ज्या कामासाठी अहोरात्र प्रयत्न करतो त्याला कुठंतरी बाधा येणार नाही, या पद्धतीनं काम करा. आणि 10 वर्षात तुम्हाला सांगतो, छावा क्रांतीवीर सेना ही अशी संघटना आहे जिच्याबद्दल कधीही कुठल्याही पेपरला चुकीची बातमी किंवा तुमच्यासारख्या सगळ्या मीडियाच्या माध्यम कधी चुकीची बातमी लागली नाही, किंवा आमचा एखादा पदाधिकारी चुकीच्या गोष्टी करतोय असं आजपर्यंत तरी घडलेलं नाही. इथून पुढचं शेवटी देवाची मर्जी, भविष्यात काही सांगू शकत नाही. वर्धापन दिनामध्ये एक महत्वाची घोषणा केली, ती म्हणजे छगन भुजबळांच्या विरोधात तुम्ही लढणार आहात येवल्यातून. काय आहे, छगन भुजबळ हे सातत्यानं मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकत असतात. आता जरांगे पाटील, मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी जो लढा गरीब मराठ्यांचा लढा उभा केला आहे, आणि तो लढा न्यायिक आहे. एखादी गोष्ट न्यायिक असताना त्या गोष्टीला फक्त जाणीवपूर्वक विरोध करणं ही अपप्रवृत्ती असू शकते. ही वृत्ती नाही, अपप्रवृत्ती. भुजबळ साहेब हे एका संविधानिक पदावर आहे. थोडं थांबवतो की ओबीसीसाठी ते लढतायत असं म्हटलं जातं की छगन भुजबळ हे ओबीसीसाठी लढतायत, मग त्याला का विरोध व्हावा? छगन भुजबळांनी ओबीसीसाठी लढावं ना, पण ओबीसीचा नेता कसं म्हणू शकतात ते? अहो, ओबीसी जाती किती? 300-350च्या वरती जाती. ते लोक भुजबळ साहेबांना नेता मानत नाही ना त्यांचा, तरी भुजबळ साहेब म्हणतात का मी ओबीसीचा नेता आहे. अहो, जरांगे पाटलांना सगळ्या ओबीसीच्या नेत्यांनी स्वागत केलं, सत्कार केला, त्यांच्या मागणीचं त्यांनी स्वागत केलं. ओबीसीच्या प्रवर्गाच्या विकासासाठी भुजबळांनी काम करावं, त्याच्यात आमचा त्यांना कायम सपोर्ट राहील. पण ओबीसीचं व्यासपीठ नाव वापरून मराठा समाजाला
त्रास देणं, मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं म्हणणारे चांगलं कसं म्हणू शकतात? की ओबीसीला धक्का लावायचा नाही. अहो आम्ही ओबीसीतच आहे. 55 लाख तुम्ही बघितले असतील जे पुरावे सापडले, नोंदी सापडल्या, ओबीसीचे कुणबीचे दाखले सापडले, हे कशातले? मग तुम्ही त्या समाजाला कसं नाकारणार? म्हणजे ज्या समाजाचे 55 लाख नोंदी सापडतात त्या समाजाला भुजबळ साहेब म्हणतात का मी विरोध करणार? मग तुम्ही ओबीसीचे नेते कसे? मराठा समाज पण ओबीसी. तुम्हाला जर ओबीसीचं नेतृत्व करायचंय तर तुमची ही भूमिका पाहिजे होते की मराठा समाजाला त्याची न्यायिक मागणी जो करतोय ती मागणी त्यांची पूर्ण करावी आणि ते आमचे बांधव आहेत त्यांनाही त्यांच्या हक्काचं आरक्षण द्यावं, संविधानिक पद्धतीनं द्यावं. भुजबळ एका संविधानिक पदावर बसून असंविधानिक चर्चा करतात प्रत्येक वेळी. तुम्ही एका जातीचे नाहीये, तुम्ही मंत्री ज्या गोष्टीमुळे झालात, तुम्हाला शपथ घेताना तुम्हाला तो उल्लेख असतो की मी कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करणार नाही, मी कुठल्या समाजाबद्दल धर्माबद्दल द्वेष पसरवणार नाही किंवा त्याच्या उन्नतीच्या कुठे आड येणार नाही. पण त्यामध्ये जे जरांगे पाटलांनी एक सांगितलं की आम्हाला ओबीसी मधूनच, आम्ही ओबीसी आहोत, ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं, तर छगन भुजबळांचं असं मत होतं की हा ओबीसींवर अन्याय असेल, किंवा इतर पण आपण बघितलं की काही इतर मंत्र्यांनी देखील तेच वक्तव्य केलं की ओबीसींवर तो अन्याय असेल. ओबीसीवर अन्याय कसा? मराठा हा ओबीसीतच आहे ना. मग ओबीसीवर मराठा नाही का ओबीसी? आमचं तेच म्हणणं आहे की हे बघा, मंडल आयोग यांनी स्वीकारला. मंडल आयोगाच्या शिफारसी काय आहेत की ज्याची जेवढी संख्या त्याच्या 50% आरक्षण. आता मराठा समाजाची संख्या ही जर तुमची 32% तुम्ही धरता, 16% आरक्षण मिळालं पाहिजे ना. आज त्या ठिकाणी जर तुम्ही लोकसंख्येचा जर भुजबळ साहेब जो आकडा सांगतात याचा अर्थ मराठा समाज महाराष्ट्रात नाहीच आहे अशा पद्धतीने भुजबळ मांडतात त्या समाजाला की यांची एवढी संख्या आहे, यांची एवढी संख्या आहे, आम्ही 62-65% स्वतः ओबीसी सांग. मग 62-65 जर तुम्ही सांगत असाल ना तर 32% त्याच्यात येतो ना मराठा समाज. मग मराठा समाजाची संख्याच नाही असं भुजबळ म्हणताय. मग हे संविधानिक पदाला योग्य वाटतं का? आमची मागणी न्यायिक आहे म्हणून येवल्यात भुजबळ साहेबांच्या विरोधात उभं राहून एक सर्वसामान्य घरचा पोरगा, मी मराठ्यांचा पोरगा आहे, मी आरक्षणापासून वंचित आहे, मराठा योद्धा जरांगे पाटलांची नोंद सापडली पण अजून माझी सापडलेली नाही. म्हणजे मी त्या याच्यातून भुजबळांनाही कळालं पाहिजे की मराठा एखाद्या समाजाला आपण जर दुखवलं तर त्या समाजाकडून आपल्याला काय होऊ शकतं. आणि याचा ट्रेलर साहेबांनी लोकसभेला 2दा घेतला असला तरी साहेब काही सुधारले नाही. म्हणून आता येवल्यात जाऊ आणि येवल्यातून भुजबळांना पाडू हा माझा संकल्प. लढणार म्हणजे 100% लढणार. का नाही लढायचं? अहो संविधानिक मला अधिकार आहे. भुजबळ म्हणतात ना की संविधानिक पद्धतीनं करावं. ठीक आहे ना. आता संविधानिक पद्धतीने तुम्ही निवडणूक पण लढा. आता आमच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी बघून जाईल. एकदा बाळा नांदगावकरांकडून त्यांना त्याची चपराक बसली, एकदा नाशिकमधून पण दाखवू. आणि आम्ही काही कमी नाही, आम्ही आमच्या समाजासोबत ओबीसीच्या पण लोकांसोबत आहोत ना. आम्ही ओबीसीला कधी विरोध केलाच नाही. असं एक वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही आमचा एक भुजबळ पाडाल मात्र आम्ही तुमचे अनेक पाडू. मला त्यांना शुभेच्छा द्यायचं आहे. आणि मी काल सहज गाडीत चालत असताना माझ्या डोक्यात आलं आणि मी एक फेसबुकला पोस्ट केली की भुजबळ साहेब आम्ही तुम्हाला पाडतो, तुम्ही आमच्या अजितदादांना पाडा. कारण 160 मध्ये पहिलं कोण येतं? अजित पवार येतात. अजित पवार मराठा आहे ना. कारण अजित पवार काय म्हणतात, मी ओबीसीचा दाखला घेतलेला नाही. भुजबळ काय म्हटले, मी तुमचे सगळे आमदार पाडणार. अतिउत्तम, त्यांना शुभेच्छा आहेत. भुजबळ साहेबांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि 160 मध्ये पहिला नंबर अजितदादांचा लागो. भुजबळांना आम्ही एवढ्यात पाडणार, त्या बदल्यात त्यांनी बारामतीमध्ये अजित पवारांना पाडावं ही आमची त्यांना विनंती आहे. आता म्हणजे त्यांच्या शुभेच्छा त्यांच्या बरोबर आहे आम्ही त्या मागणी बरोबर. 160 आमदार जे आमच्या काही कामाचेच नसतील. आता अजित पवार त्याच्यात आहे, एकनाथ शिंदे आहेत. आता त्यांनी बघून घ्यावं. भुजबळांनी भीष्म प्रतिज्ञा केली की 160 आमदार तुमचे पाडणारे, आम्ही एवढ्यात भुजबळांना पाडणारच आहे. बरं झालं ना, अजित पवार पण पडून जातील ना. डोक्याला ताण राहत नाही. उल्लेख केला की आपण बघतोय की मराठा समाजात अनेक आमदार आहेत, खासदार आहेत. मराठा आरक्षणाचा हा विषय काही आजचा नाही, अनेक दिवसांपासून तो चालत आलेला आहे. का बरं नेमकं, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मराठा समाजातीलच लोक आरक्षण कुठेतरी नाही मिळावं म्हणून यासाठी प्रयत्न करतात का? काय फुकटचे झेंडे धरायला लोक लागतात ना. मराठा समाजाला आरक्षण जर मिळालं ना तर आमची मुलं शिकतील, नोकरीत लागतील, अभ्यास करतील. अनेक वेगवेगळे कौशल्य मराठा समाजातल्या तरुणांकडे आहे. मग ही तरुण पिढी ही कायम आंदोलनात राहिली पाहिजे. लक्षात घ्या, याच्या मागचा मेन हेतू काय आहे की मराठा समाजाचे तरुण काय मराठा आरक्षणाच्या आंदोलनात उतरले पाहिजे, लढ्यात उतरले पाहिजे. म्हणजे नेत्यांना, राजकीय नेत्यांना आयते कार्यकर्ते मिळतात, फुकट मिळतात, फुकट वापरायला मिळतात मराठ्यांचे पोरं.
मग ते जर आरक्षण मिळालं, समाज कुठेही संघटनेमध्ये ज्याच्या त्याच्या कामाला लागून जातील. मग यांचा प्रचार कोण करणार, यांचे झेंडे कोण धरणार, यांच्या पोरांना दादा कोण म्हणणार, यांच्या पोरांना आप्पा कोण म्हणणार, यांना खासदार केला, यांच्या पोराला आमदार केला, यांच्या नाताला झेडपीला कोण निवडून देणार. मग त्या अनुषंगाने यांचं सगळं चाललंय ना. उदासीनता, आरक्षण मिळालेलंच आहे, फक्त यांना कायदा करायचा आहे. मराठा समाजाची लोकसंख्या बघून त्या ओबीसीमध्ये गटवारी करून अबकडं करा ना. आम्ही कुठं म्हणतोय अबकडं करा, सेपरेट द्या, पण 50% आत द्या. 50% बाहेर आरक्षण टिकतच नाही ना. टिकलं असतं तर तुम्ही दिलंच होतं ना आम्हाला. आज जे देवेंद्र फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे जे म्हणतात ना की आम्ही टिकणार आरक्षण देऊ, कसं देणार? तुम्हीच दिलं होतं ना, तुम्हीच ते आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण टिकलं का? हायकोर्टात टिकलं, सर्वोच्च न्यायालयात सरकार कुठेतरी वेळ काढूपणा करताय. 100% वेळ काढूपणाच करता. आणि त्याच्यामुळं हा जो 20 तारखेचा जो लढा आहे जरांगे पाटलांचा, हा सरकारला पेलवणारा नाही. लक्षात घ्या, इथं जरांगे पाटील हे एक नाही, 5 कोटी जरांगे येणार आहे मुंबईत. काय नेमकी काय रणनीती काय आहे? आता नाशिकमध्ये तुम्ही बघितलं, 5 तारखेपासून आम्ही तालुका न्याय बैठका घेतोय. आज शहरातली पण बैठक झाली. प्रत्येक मराठ्याला वाटतंय आता की आता जरांगे पाटलांबरोबर उभं राहिलं पाहिजे. एक निष्कलंक नेतृत्व मिळालंय, त्याचा प्लॅनिंग चालू आहे आमचा. एक प्रत्येक घरा आम्ही एक तांदळाचा कट्टा, तेलाचा डबा, शेंगदाणे, म्हणजे खिचडी भात 10 दिवस लागो, 20 दिवस लागो, महिना लागो, 2 महिने लागो, तोपर्यंत नाशिक जिल्ह्याने जबाबदारी घेतली का येणाऱ्या सगळ्या माणसांची जेवणाची व्यवस्था करायची. लोक तर जाणारच नाशिकमधून, हजारो लाखो लोक नाशिकमधून जाणार आहेत. त्याचबरोबर आर्थिक रसद म्हणजे कोणती? जेवणाची. ही सगळी सोबत घेऊन जाणार आहे. आणि लढा हा नेटाचा लढणार आहे मराठी. आता म्हणजे आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही, अजिबात नाही. आम्ही पानिपतचा चांगला आदर्श घेतला आहे. पानिपत मराठे का हरले माहितीये का? पराभव का झाला मराठ्यांचा? तिथं मराठ्यांच्या पोटाला मिळालं नाही. म्हणून प्रसंगी लढाई तुमची ताकदीनं लढताना पोटात भर लागते, तेव्हाच तंगडीत जोर येतो. या वृत्तीप्रमाणे आम्ही आता पूर्ण आमची साधन सामग्री घेऊनच मुंबईत जाणार आहे. आणि सरकारला बघू आता काय संविधानिक त्यांचे अजितदादा बोलले. सरकारने आपण बघतोय की अनेक डेडलाईन दिल्या. मागची पण जी डेडलाईन दिली ती सरकारनेच दिलेली होती. नेमकं काय, नेमकं त्यांच्या मनात काय? तुम्हाला असं वाटतं का की सरकारला आरक्षणच द्यायचं नाही? आता जो मुंबईमध्ये जे आंदोलन होईल हे खरंच अनेक गोष्टी बंद होतील, कारण आपल्याला दिसतंय अनेक मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी जातील. नेमकं सरकार असं का करतंय? नेमकं काय सरकारच्या मनात असं तुम्हाला वाटतं काय? तुम्ही आपण बघतोय की तुम्ही विविध क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतायत, कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? सरकार मराठ्यांना झुलवत ठेवतंय. सरकारला मराठ्यांचा फक्त मतदानासाठी वापर करायचा आहे. मराठ्यांना काहीच द्यायचं नाही. बघा, त्या ठिकाणी जातात, जरांगे पाटलांना म्हणतात तुमच्या सगळ्या मागण्यांबरोबर सरकार आहे, कटिबद्ध आहे, तुम्ही फक्त एवढा वेळ द्या. 3 वेळा जरांगे पाटलांनी त्यांना वेळ दिला. वेळ इतका दिला, त्यांनी मागितला त्याच्या डबल वेळ देत राहिले. शेवटी माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, थोडा वेळ द्यावा लागणार होता. अहो, तिथून निघाले का काय म्हणतात? जरांगे पाटलांची ती मागणी पूर्ण करू शकत नाही. तिथे गेल्यावर काय म्हणतात? जरांगे पाटील तुमच्या सगळ्या मागण्या सरकार पूर्ण करायला तयार आहे. बाहेर पडले का लगेच शब्द बदलतो. आता त्यांनी 20 तारखेची मागची डेडलाईन होती, 24 तारखेची, जरांगे पाटलांनी ती परत ढकलली आणि मी पुढच्या 20 तारखेपासून पायी येतो. म्हणजे जवळपास सरकारला 1.5 महिना परत दिला. काय सरकार पाऊल उचलतात? राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतात, एकीकडे दुसरे मंत्री काय म्हणतात, गिरीश महाजन असतात, सगळे देवेंद्र फडणवीसांपासून सगळे, की जरांगे पाटलांना मुंबईत यायची वेळ येणार नाही, त्याच्यात सरकार निर्णय घेईल. बरोबर? बघा बरं का, हे वाक्य त्यांचेच आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतात, फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही अधिवेशन घेऊ आणि मग सरकार मराठ्यांचा प्रश्न सोडविल. मग देवेंद्र फडणवीस म्हणतात ते खरं आहे काय, एकनाथ शिंदे म्हणतात ते खरं आहे. नेमकं आरक्षणाची मुवमेंट कोण करतंय हे काही कळत नाही. फेब्रुवारीमध्ये तुमच्या आचारसंहिता लागतात, हे सगळ्या जगाला माहिती आहे. हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला माहित नसावं ही मोठी शोकांतिका आहे. आणि तुम्हाला घ्यायचंच होता ना निर्णय. तुम्ही छत्रपतींची शपथ घेतली, तुमच्याबद्दल आदर आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आदर आहे, चांगलं बोलताय, अजून तरी ते काही चुकीचं बोलले नाही. पण मग आता हिवाळी अधिवेशन झालं नागपूरला, तिथं 2 दिवस वाढून घ्यायचे होते ना. सगळी यंत्रणा तुमची लागली होती, त्याच्यावर निर्णय घेऊन तुम्ही कायदा बनवायला पाहिजे होता. बोललेच नाही. कायदा बनवायचा आहे फक्त तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला सगळं अधिवेशन घ्यायचंय. मग तेच करायचं. फेब्रुवारीत अधिवेशन घेण्यासाठी या सगळ्या खेळ आहे. मराठा समाजाला जाणीवपूर्वक, अहो आजही आरक्षणात जर 55 लाख नोंदी सरकारने शोधल्या, आम्ही शोधल्या नाही. कोणी शोधल्या? सरकारने शोधल्या, सरकारनेच यंत्रणा लावल्या. मग 55 लाख नोंदी मागे 5 लोक जर धरले तर जवळपास 2.5 ते 3.25 कोटी लोक आजही ओबीसीत घुसले का नाही?
मग मराठा समाज बाहेर कुठे? तुम्हाला फक्त कायदा बनवायचा आहे. आता तुम्ही म्हटले की जे नारायण राणेंनी एक वक्तव्य केलेलं होतं ते चांगलं चर्चेत होतं आणि त्यामुळे अनेक चर्चा झाल्या की मराठा समाजातीलच नेते म्हणतायत की आम्हाला सरसकट कुणबीपत्र देऊ नका. काय नारायण राणे असतील, रामदास कदम असतील, की आणखी जे म्हटले सगळे, अजितदादा असतील, सगळ्यात पहिले यांनीच नोंदी घेतलेल्या आहे. यांनीच कुणबीचे दाखले आणि सर्टिफिकेट घेऊन यांच्या कार्यकर्त्यांसाठी यांनी वापरले. बरं, तुम्हाला घ्यायचं नाही, तुम्हाला काही तुमच्या घरी येऊन देऊ राहिलो का आम्ही? नाही घ्यायचं तुम्हाला घेऊ नका ना. अहो, ज्याला सरकार यंत्रणा काय तुमच्या घरी तर दाखले घेऊन येणार नाही ना बळजबरी. ज्याला गरजेचं आहे तो तयार करेल, तो काढून घेईल. तुम्हाला घ्यायचं नाही, घेऊ नका. पण मी सांगतो ना, हे मराठा नेत्याचे पोट का दुखतात? आरक्षणाचा प्रश्न जर सुटला, कार्यकर्त्यांना जर ओबीसीचं कुणबीचे सर्टिफिकेट, जर ओबीसीतून कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले सरसगट, कार्यकर्ते यांच्याकडे कशाला जातील? जो तो त्याच्या निवडणुका लढल, ज्याच्या तिथं काय होतं, ज्याचा वशिला त्याचा देव काशीला, त्याचं कुत्र काशीला असं लोक म्हणतात, सॉरी. तर होतंय काय, जेव्हा निवडणुका लागतात ना, तेव्हा वशिला यांचे जे कार्यकर्ते यांना लढायचे असतात, त्याला तहसीलदारला फोन करायचं आणि त्याचंच कुणबीचं सर्टिफिकेट हे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि तोच कार्यकर्ता लढतो. बाकीचे वंचित राहतात, मग त्यांना पर्याय नसतो ना. ज्यावेळेस भरती येते, कुठल्याही याची भरती निघते, मग ती रेल्वेची असो, याची असो, तिथं कागदपत्र आमच्या पोरांचे पूर्ण होत नाही, मग ते वंचित राहतात. मग ते वंचित कार्यकर्ते काही काम नाही म्हणून या नेत्यांच्या पाठीमागे फिरतात. मी पहिल्यांदाही सांगितलं, ह्या नेत्यांना फक्त यांच्या राजकारणासाठी मराठ्यांचे पोरं हे फक्त झेंडे आणि घोषणा देण्यासाठी पाहिजे म्हणून हे म्हणतात आम्हाला नको, तुम्ही घेऊच नका. तुमच्या घरी कोणी द्यायला येणार नाही, तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही, गप्प राहा. आता हेच नारायण राणे तेव्हा आरक्षण घ्या म्हणत होते, बरोबर? आणि तेच नारायण राणे आज म्हणतात नाही आम्हाला फक्त मराठा म्हणून आरक्षण पाहिजे. कसं डबल रोल की वाजू शकता? काही लोकांनी फिरवलं त्यांना असं वाटतं. काय झालंय, प्रत्येकाने एवढं खाऊन बसले की यांना ते पचवायला आता बोलावं लागतं. नाही बोलले तर ते पचणार नाही. मग जेलची वारी करण्यापेक्षा मराठ्यांच्या विरोधात बोललेलं सोपं, आणि मराठ्यांचे मत यांना असं वाटतं सोपंच आहे, आपलं काय राजकारण मराठ्यानं चाललंय, होऊन जाईल. पण आता कुठेतरी धडा घेतील का मराठी? आता 100% तुम्हाला सांगतो, जो नेता मराठ्यांबरोबर दिसणार नाही त्या नेत्याला त्या मतदारसंघातल्या मराठी 100% जरांगे पाटलांच्या आदेशाने धडा शिकवतील. आणि आम्हाला आनंद काय वाटतो माहितीये का, की पहिल्यांदा प्रामाणिक नेतृत्व मिळाले, एक सच्चा सहकारी मिळाला, की ज्याला राजकारण करायचं नाहीये, ज्याला राजकारणात यायचंच नाहीये. त्याच्यामुळं जरांगे पाटलांचं फार भारी वाक्य, माझं अकाउंटही नाहीये, ईडी नाही, सीडी नाही, काडी नाही, काहीच लावू शकत नाही. जरांगे पाटलांचं दुसरे काही मॅटरही नाहीये, 2 नंबरचे धंदे नाहीये, त्यांच्यावर काही गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीये. सरकारची कोंडी तिथंच झाली. इतर नेत्यांना ब्लॅकमेल करता येतंय, पण जरांगे पाटलाला ब्लॅकमेल करूच शकत नाही, कारण त्यांच्याकडे ब्लॅकमेल करण्यासारखं काहीच नाही ना. त्याने कुटुंबही सोडून दिले. तुम्ही बघा, कुटुंबाला भेटत नाही, कुटुंबाला घरी गेलेलं नाही ते व्यक्तिमत्व. नाही, इतकं चांगलं नेतृत्व मिळाल्यामुळे समाज सुद्धा ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा राहिला. आज नाशिक जिल्ह्यात तुम्ही बघा, इतक्या चांगल्या प्रमाणात मिटिंगांना प्रतिसाद मिळाला, लोकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन सगळी साधन सामग्री जमवायला सुरुवात केली. हे का घडतं? जेव्हा असं काही नेतृत्व येतं, आणि इतिहास हा एकदाच घडत असतो, आणि तो जरांगे पाटलांच्या माध्यमातून 100% घडेल. मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळेल. मी शेवटचा प्रश्न विचारतो, छावा क्रांतीवीर सेना आता स्वबळावर कायम राहील की अजून काही पक्षाचा विचार आहे? स्वबळाचा नारा तर आमचा आहे, पण आम्ही एवढे मोठे नाहीये. लोक स्वतःला खूप मोठे समजतात काही, आम्ही तेवढे मोठे नाही. आम्ही ज्या जागा आमच्या आहेत, ज्या आमच्या कार्यकर्त्यांना लढावं वाटतं, त्या जागांचा विचार करून जे आमचे समविचारी जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर जाऊ. आमच्याकडे चिन्ह नाहीये, तोही विचार आम्हाला करावा लागेल. आमची काही राजकीय पक्ष नाहीये, आमची सामाजिक संघटना आहे, पण ती राजकारणात आम्ही उतरवतोय. तर त्याच्यामुळे कोणाचा तरी आम्हाला सहारा घ्यावाच लागणार आहे. आणि निश्चित जे समाजाच्या उपयोगी, म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न असेल, मराठा समाजाचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न असतील, या दृष्टिकोनातून चांगला विचार करणारा समविचारी पक्षाशी आम्ही 100% सोबत राहू. येणाऱ्या निवडणुका आम्ही लढू. हे होते करण गायकर. करण गायकरांनी रोखठोक अशी भूमिका मांडलेली आहे की छावा क्रांतीवीर सेनेची पुढची रणनीती काय असेल, संभाजीराजे छत्रपतींची साथ त्यांनी का सोडली, मराठा आरक्षणावर त्यांनी जी भूमिका मांडली, अशा विविध विषयांवर त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं आता नक्की मिळाली असतील. पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत पाहत राहा News 24 महाराष्ट्र लाईव्ह.